श्रेया अँड स्वराज 11 वडगार संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांनी टॉस जिंकल्यानंतर टॉस जिंकला आणि त्यांनी नाणेफेकीचा कौल जसं जिंकला त्यांनी बॅटिंग स्वीकारली आहे, फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी. अर्थातच याच गावच्या आणि याच घरच्या मैदानावर खेळणारा संघ परी 11 बंबावी पाडा. खूप चांगला मॅच रंगेल बघा. या स्पर्धेचा आनंद घेताना आमचे सारे प्रेक्षक वर्ग अजूनही या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर शिवशंभ कोळी संघानं खूप चांगला एक मॅच जिंकला आणि त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी जित करावकर अर्थात जितेंद्र करावकर ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि जितेंद्र करावकर त्यांच्या समवेत सर्व त्यांचे मित्र परिवार हरेश केदारे असतील, संदेश असतील, संयोग असतील, सर्वांच्या उपस्थितीनं तर त्यांचा आज वाढदिवस असल्याकारणानं त्यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जित करावकर औद्योगिक क्षेत्रातील एक नाव, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. मॅच इज ऑन. पहिला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अगदी जित करावकर साहेबांना खरं जणू काही शुभेच्छा दिल्यात या खणखणीत चौकारानं. 4 धावा आलेत. रोहित पाटीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार. श्रेया अँड स्वराज 11 वडगार आणि रोहितने ठोकलेला हा खणखणीत पहिला चौकार. चिमुकले 2 12वे 13वे खेळाडू आहेत बघा. पुन्हा एकदा सरळ सरळ बॅटनं. येस डेफिनेटली हा फार लांब आहे एरिया आणि त्या एरियाकडे ज्या पद्धतीने ठोकलेला हा पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधून चौकारानंतर षटकार. पूर्णपणे मैदानाचा आढावा घेतला ना तर वायडिश लॉंग ऑन एरिया फार दूर आहे, परंतु रोहित सांगतोय की हे मैदान माझ्यासाठी फार अखूड असेल, जी माझ्याकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेनं रोहित पाटीलने ठोकलेला चौकारानंतर खणखणीत षटकार. घरच्या मैदानावर गोलंदाज निखिल मुंडकर. निखिल मुंडकरवर घेतलेला हा एक पवित्रा. हा 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 व्हेरी गुड बॉलिंग बघा. परत पलटवार, पलटवार याला म्हणतात पलटवार. आणि कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पटकावली ना तर प्रणय मुंडकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. ही सुवर्ण संधी. ग्रेट शॉट, अप्रतिम टोला, अगदी स्वीप केलाय, झाडू शॉट याला म्हणतायत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार षटकार, त्यानंतर मात्र डॉट आणि आलेला हाच खणखणीत चौकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट स्टार्ट. रोहित पाटीलचं कौतुक करावं लागेल. काय सुरुवात केली आहे बघा. ज्या पद्धतीनं पहिल्या बॉलवर त्याने व्हेरी फर्स्ट बॉलवर चौकार टोकला, तदनंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. रोहित पाटील हा वडगर टीमचा ओपनर बॅट्समन इथे मात्र आग ओकतोय, उत्कृष्ट फलंदाजी करतोय, संघाला नेऊन ठेवतोय. धावसंख्या जर बघितली 14 या आकड्यावर. डिक्लेअर स्ट्रोक खेळतोय. फुलरलेनचा बॉल शॉर्ट स्विलिंग मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षकाने एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. बघा आता आमची जवळजवळ बरेच आयोजक यामध्ये आहेत. या संघामध्ये परी 11 बंबावी पाडा मयूर भोईर असेल. खरं तर याच संघामध्ये तोही खेळताना पाहायला मिळेल. एक अतिशय गोड स्वभावाचा व्यक्ती अर्थातच मयूर या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. ओ हो, लवली अँड लवली ब्युटिफुल स्ट्रोक. काय जबरदस्त टोला. तुम्हा आम्हा नाही तर सर्व प्रेक्षकांनाच आवडणारा हा फटकार. ग्रेट हिट. इट्स अ ट्रिमेंडियस, मार्वलियस अँड फंटॅस्टिक स्ट्रोक. बिग हिट सिक्सर. रोहित पाटील काय टोलेबाजी केली आहे. श्रेया अँड स्वराज 11 वडगर टीमचा हा खेळाडू चौकार षटकार ठोकत संघाला नेऊन ठेवले. तब्बल पहिल्याच ओव्हरमध्ये 22 या आकड्यावर, 22 धाव फलकावर. जबरदस्त फलंदाजी. या मॅचचा आनंद घेताना नक्कीच रोशन पाटील आमचे सहकारी समालोचक मित्र यांनी सांगितलं की ओले गावचे लोकनियुक्त सरपंच रुपेशजी गायकवाड हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत.
रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड, ज्यांचं फार मोठं बहुमूल्य योगदान या स्पर्धेसाठी देखील आहेत, ते देखील या मॅचचा आनंद घेतात. महेश गव्हाणकर, बलराम गायकवाड हे देखील या मॅचचा आनंद घेतात आणि मनकुजी नाईक हे देखील या मॅचचा आनंद घेतात. आमचे पोऱ्याभाई नाईक, आयवा कॅच, ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये हे शब्द आणला आयवा कॅच, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आमची सर्व मंडळी, आमचे सर्व या ठिकाणी मित्रपरिवार, अक्षय गायकवाड असतील, रोहिदास गायकवाड असतील, आमचे सर्व परिवार, समाधान गायकवाड, आणि खरं तर आज समीर मडवी ओले गावचे, अर्थात ज्यांना लाडाने भाय म्हणतात, त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा हा वाढदिवस साजरा करत असताना ही सर्व मंडळी सुवीर ट्रान्सपोर्ट संजयभाई गायकवाड यांच्या फार्म हाऊसवर तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. मिस केलंय खरं तर आज आपण रोशन त्यांना डेफिनेटली. हा वायडिश लॉंगॉनला अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका केला आहे. एक सिंगल आली आहे, एक धाव आली आहे. खूप चांगला फटका केला. स्ट्राईक रोहितला दिली आहे, कारण हे चांगलं कार्य आहे बघा. प्रकाश नाईक ही म्हणतात हुशारी, ही म्हणतात चालाकी, ही म्हणतात बुद्धित्मा. ज्यादा जी बुद्धीचा वापर केला जातो ना, त्या बुद्धीचा वापर बरोबर केला जातो मैदानाच्या आतमध्ये. कधी कधी असं करायलाच हवं असतं. टेनिस क्रिकेटमध्ये हे करणं फार गरजेचं असतं. सेकंड ओव्हर घेऊन येतोय रोहित पाटील. रोहित पाटील गोलंदाज आणि रोहित पाटील फलंदाज. हे बॅटल फार पाहायला मिळेल चांगलं. मग आता कोणता रोहित कोणत्या रोहितवर आता हवी होईल? एक आहे बंबावी पाड्याचा रोहित, एक आहे वडगर गावचा रोहित. आमचे मनमत बोल्लवरे चिंचपाडा हे देखील या मॅचचा आनंद घेतात थेट मैदानावरून. मनमत आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे श्रीमान घरत असतील, काल देखील त्यांचा आवाज ऐकला, तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि 50 धावा मारल्या तर 1000 विजय भोईर यांच्याकडनं बघा. आणि ती रोहित पाटीलला संधी आहे, नामी संधी आहे. अप्पार कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बघितला तर थोडासा शॉर्ट पिच होता, अखूट टप्प्याचा चेंडू फेकला, तर नंतर मात्र कव्हर ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात मात्र हा बॉल डॉट जातोय. विकेट हॅट्रिकसाठी देखील प्रणय मुंडकर यांच्याकडनं 1000 रुपये, म्हणजे बक्षिसांची खैराट आहे. हो हो, इथे मिस टायमिंग स्ट्रोक होता क्षेत्ररक्षकाच्या, काहीसा जवळ हा जेट पडला होता, परंतु मैदानावर चाललंय काय इथे पाहता पाहता पलून काढलेल्या ह्या एकूण 2 धावा. 2 धावा पलून काढल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. आता मात्र टोटल जर पाहिली तर 25 या आकड्यावर, 25 धावा धावफलकावर. पुन्हा रिव्हर्सिव्ह, पुन्हा मिस टायमिंग. झेलखाली क्षेत्ररक्षक, चूक झाली आणि चुकीला माफी नाही, टिपला जातोय झेल. पहिला विकेट, पहिला गडीगारत जाईल तंबूच्या श्रेयाला. वडगर संघाचा हा पहिला गडी इथे मात्र बाद होतोय. वैयक्तिक खेळीचा विचार केल्यानंतर 24 धावा बघा. जवळजवळ या खेळाडूला 50 धावांसाठी बक्षीस लावलं देखील होतं, परंतु 24 धावांवर चांगली केली, चांगली सुरुवात. आवडली असेल बॅटिंग वडगर टीम तर नक्कीच टाळ्या होऊ द्या. पहिला विकेट, धावसंख्या धावफलकावर 25. विकेट पहिला गेल्यानंतर दुसरा षटक रोहित पाटीलला मिळालेली ही सफलता. आमचे श्रीमान घरत या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर बंबावीपाडा टीमला विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी लावलंय, परंतु इथे वायडिश लॉंग ऑन कॉर्नर एरियाकडे येतोय. खणखणीत चौकार आल्या क्षणाला चौकारानं खातं खोललंय बघा बॅट्समन विशाल वाघ, विशाल वाघे. आणि विशाल वाघेनं जर 3 षटकार ठोकले तर 1000.
कोणी पण. आता या वडगड टीमला खूप चांगलं प्रोत्साहन मिळतोय. दुसऱ्या बाजूला विकेट हॅट्रिकसाठी ते देखील 1000 आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी बक्षिसांची खैराट आहे. परंतु कोण जिंकेल कोण हरेल या मॅचमध्ये पाहावं लागेल. ॲज हा थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झाला, परंतु एक धाव मिळेल, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 30-30. या षटकाचा विचार केला तर रोहित पाटीलनं चांगली षटक फेकलं, कमालीचं षटक फेकलं, खूप चांगली गोलंदाजी केली. बघा 8च धावा दिल्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या होत्या. एक महागडं षटक पॉवर प्ले P1चं षटक, परंतु P2चं षटक आहे ना सेकंड पॉवर प्ले, या षटकामध्ये रोहित पाटीलनं फक्त 8 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. परी 11 बंबावी पाडा. आज आपण परी अँड पिहू चषक पाहतोय आणि आज जगदीशदादा मित्रमंडळ यांच्या वतीनं हे केलेलं आयोजन आणि त्यामधला हा घरच्या मैदानावर खरं तर गावचा संघ. रोशन, खरं तर या संघानं काल 1.5 ते 2 तास प्रॅक्टिस केली. ज्यावेळी कालची रात्र संपली ना स्पर्धा, त्यावेळी हे फोकस असेच लावून ठेवले आणि 1.5-2 तास याच मैदानावर सराव देखील केला. हां, मजा घेतली त्यांनी टेनिस क्रिकेटची आणि ते म्हणते मजा आली. बरोबर, 2 तास त्यांनी मजा घेतली. मयूर भोईर यांनी आम्हाला माहिती दिली की दादा आम्ही थोडासा चार्ज केला एक्स्ट्रा या संपूर्ण डेकोरेशनला, परंतु खेळण्याचा आनंद घेतला आम्ही आणि त्यामध्ये आमचा थोडा सराव झाला आहे. परंतु सराव कितपत फायदेशीर होईल या मॅचमध्ये आपल्याला पाहावं लागेल. ओव्हर क्रमांक 3 अर्थात तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज हर्ष भोईर. समोर मात्र बॅट्समन प्रकाश नाईक. येस, बॅट्समन इज आउट. विशाल शॉर्ट पॉइंटला टिपला जातो झेल आणि विशाल हा फलंदाज होईल. इथे मात्र बाद. विकेट नंबर 2 जाईल तंबूच्या आश्रयाला. दुसरा गडी बाद झालाय. नितेश येतोय, नितेश वाघे नवीन बॅट्समन. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत आपण विचार केला. विजय भोईर यांच्याकडनं बक्षीस आहे बघा. लगातार 3 चौकार 3 षटकार. ओहो, रिव्हर्स स्विच हिट इथे मात्र पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल, डिसिजन नाव. येस, पाहूया आपण. पंचांनाही समजलं नसेल डिसिजन थोडा. टीव्ही अंपायरवर चेक केलं जाईल. चौकार की षटकार आहे. खूप चांगला फटका केला होता. नाही आहे, चौकार आहे की षटकार चेक करायचं आहे. येस, बाउंड्री आहे की षटकार आहे. रिव्हर्स स्वीप. आम्हाला तर वाटलं षटकार आहे, परंतु चेक केलं जाईल. क्लिअर पिक्चर तुमच्यापर्यंत एकदम स्पष्ट चित्र आम्ही देऊ. हे कोणावरही अन्याय होणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेत आहोत. त्याच्यामुळं निर्णय तुम्हाला दिला जाईल. काहीसा सीमारेषेच्या जवळ चेंडू पडलाय, त्यामुळे चौकार की षटकार हे तुमच्यापर्यंत निर्णय दिला जाईल. संघाची धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर देखील आपण आता जलद गतीने वाढली आहे. येस, 1 बाउन्स, सीमा पार, 4 रन्स. काहीसा इंच कमी पडला, परंतु खूप चांगला फटका खेळला बॅट्समन. ओ, पुन्हा एकदा वाईड बॉल. अतिरिक्त धाव. एक एक्स्ट्रा धाव आली आहे. संघाची धावसंख्या 1 न वाढली. 35 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 3. 35 धावा धावफलकावर लागल्या आहेत.
गोलंदाज नरेश भोईर, हर्ष भोईर, मपेसावी हर्ष भोईर आहे. हो हो, चांगला चेंडू फेकला हर्षनं. मात्र इथे कमबॅक करतोय, कारण पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार केला तर धावसंख्या एवढी वाढली ना जलद गतीने, 30 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतर हर्ष जो गोलंदाज आला, पहिला बॉल अगदी हां विजय भोईर टेन्शन घेऊ नका. 3 चौकार 3 षटकांसाठी विजय भोईर यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. परंतु इथे डॉट बॉल जाईल, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. कमबॅक करतोय हर्ष, आणि करावा लागेल. घरच्या मैदानावर बरेच घरचे प्रेक्षक आहेत. खरं तर आमचे प्रभाकरजी मुंडकर हे देखील मॅचचा आनंद घेतात. आमचे सत्यवान पाटील असतील, आमचे सर्व आयोजन कमिटी असेल, हे सारे मॅचचा आनंद घेतात. त्यामुळे घरच्या मैदानावर वाट पाहतात की आपले हे खेळाडू चांगले परफॉर्मन्स देतील. परंतु सुरुवात वडगड टीमच्या फलंदाजांनी कडाक्याने केली आहे. बॅटला स्पर्श, काहीसा प्रॉपर टायमिंग नव्हता. बिहाइंड द कीपर, शॉर्ट थर्ड बॅनला हा थांबवला चेंडू. एक सिंगल आली आहे. धावसंख्या धावफलकावर टोटल पाहायला मिळते ती 36, 2 गडी बाद 36. यानंतर गावदेवी डुंगी आणि राणेश 11 वाघेवली. चला, आपल्याला पहिला आणि शेवटचा पुकार आम्ही देऊ, कारण जो संघ उपस्थित राहील त्या संघाच्या बाजूने आपण लगेच टॉस देतो. कारण जर अनुपस्थित राहील त्या संघाला टॉस मिळणार नाही आहे. त्याच्यामुळं या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या, आणि टॉससाठी दोन्हीच संघनायकांनी उपस्थित राहा. गावदेवी डुंगे आणि राणेश 11 वाघेवली. त्याला टॉससाठी यायचं आहे. पुढील चेंडू, ओ हो, लवली स्ट्रोक. परंतु इथे यस, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बरोबर जज केलाय या क्षेत्ररक्षकानं. निकेशनं टिपलाय. प्रेक्षणीय झेल. विकेट नंबर 3. बॅक टू डकआउट. श्रेया अँड स्वराज 11 वडगड संघाला मिळालेला तिसरा धक्का. प्रकाश नाईक हा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर रोहित पाटीलनं सुरुवात अतिशय चांगली केली होती. 9 चेंडूमध्ये 24 धावा. तर नक्कीच एक महत्त्वाची सूचना आहे बघा, या मैदानावर जे उपस्थित प्रेक्षक आहेत सर्वांसाठी महत्त्वाची सूचना आहे. आपली विठ्ठलवाडी, अर्थातच चिंचवाडा, कोलीकोपर यामध्ये असणारी विठ्ठलवाडी या गावची 4 मुलं या ठिकाणी हरवलेली आहेत. अर्थातच 4 मुलं बेपत्ता आहेत. तर जर या मैदानावर असतील विठ्ठलवाडी या गावची खरं तर मुलं, तर कृपया त्यांनी लगेच त्या मुलांनी आमच्या स्टेजवर यायचं आहे. आत्ताच आम्हाला पोलीस दलाकडून ही सूचना आलेली आहे की विठ्ठलवाडी या ठिकाणची 4 मुलं बेपत्ता आहेत. तर कृपया जर मैदानावर असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. रिवर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळलाय. चेंडू येतो त्या डीप कव्हर पॉईंटला. 2 धावा पूर्ण झाल्यात. राज इंगले, यस, राज इंगले हे जुनं नाव आहे आणि टेनिस क्रिकेटमधला एक अनुभवी खेळाडू आहे राज इंगले. मी मगाशी त्याची खरं तर वाट पाहत होती की राज इंगले कुठे आहे, कारण हा एक जुना जाणका खेळाडू आहे. वडगड टीम म्हटलं ना तर अनेक वर्षांपासून खेळतोय. हा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक, नो, काय केलं, अति घाई आणि नक्कीच संकटात नाही. जास्त घाई केली आणि 2 पायाच्या मधून, अर्थात आपण म्हणतो ढेंगातून गेलेला हा चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ते आता 42 या आकड्यावर. 42 रन्स. तर बघा मुलांसहित आपल्याकडे नावही आली आहेत. तर कार्तिक रतन कुराडे आणि गणेश रतन कुराडे ही 2 मुलं आहेत बघा.
जर इथे कुणाला आढळली तर त्यांनी लगेच आमच्याशी संपर्क साधा, आयोजकांशी संपर्क साधा. कार्तिक रतन कुराडे, गणेश रतन कुराडे. आम्हाला पोलीस स्टेशनवरनं आज या ठिकाणी कॉल आला आहे की ही 4 मुलं जवळजवळ बेपत्ता आहेत. परंतु जर आपल्या इकडे जर आसपास कुठे असतील, कोणासोबत जर मॅच पाहायला आले असतील, कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधा. महत्त्वाची सूचना आहे, चला वाट बघू नका, नसेल तर दुसरा चेंडू द्या. गावदेवी डुंगे आणि राणेश 11 वाघिवली यानंतर हा फ्रेश सामना आजच्या रात्रीतला चौथा. त्यामुळे विनंती असेल की आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. फुल टॉस बॉल, फुलर लेन्सचा बॉल. इथे मात्र चेंडू पकडण्यासाठी वेगानं आला होता क्षेत्ररक्षक. 2 धावा कंप्लीट. पुढील चेंडू रिवर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. धाव मात्र कोणतीही घेतली जात नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. अजूनपर्यंत इथे स्ट्राईक रोटेशन नसल्यामुळं तुम्हाला दोन्ही खेळाडूंना एकाच वेळेस स्ट्राईक सोडावी लागेल. डॉट बॉलची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या 44. 3 गडी बाद. षटक क्रमांक सुरू आहे ते म्हणजे 4थं. रोहित पाटील वैयक्तिक 2रं आणि सांघिक 4थं असं हे षटक. त्यामध्ये 4 चेंडूंचा खेळही समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. 44 धावा. खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत वडगड टीमच्या नावावर लागली आहे. अजून एक स्लॉग ओव्हरचं षटक बाकी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या उर्वरित 2 बॉलवर किती धावा जमावतील. 2 फलंदाज नितेश आणि राज इंगले ही जोडी मैदानावर. नितेश ऑन स्ट्राईक. भिरकावून देण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा खराब करतोय क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव तीही कंप्लीट झाली आहे. तर नक्कीच इथे मात्र आपण पाहू शकाल निकेश गावंड या क्षेत्ररक्षकाला देखील बक्षीस आलंय. जर झेल टिपला निकेश गावंडनं तर आमचे राजा केनी अर्थात चाचू चिंचवाडा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. राजा केनी चिंचवाडा मनमत बल्लोरे या मॅचचा आनंद घेत आहेत आणि निकेशला मोटिवेट करतायत की झेल टिपलात तर 500 रुपये. हा प्रेम आहे. मग एखादा नात्यातला प्रेम असेल, एखादा मैत्रीपूर्व प्रेम असेल, हा नक्कीच सातत्यानं राहील. आमचे जीत करावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या हरीश केदारे हे मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं करूया स्वागत. भिरकावून दिला. ड्रिबल केलाय बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. येतोय अजून एक दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीनं आता टोटल रोशन आपण पाहिली तर आता पुन्हा एकदा अगदी 50 वर जाऊन पोहोचली आहे. 50 कंप्लीट. श्रेया अँड स्वराज 11 वडगड टीम 50 धावा पूर्ण 4 षटक. चला डुंगी संघाचा संगणक इथे आलेला आहे. राणेश 11 वाघिवली. काल एक वाघिवली होता, आजही वाघिवली. सुपर 4 मध्ये वाघिवली संघ कालच्या रात्रीमध्ये पदार्पण केलंय. तर या वाघिवलीला देखील कालच ठेवायला हवं होतं. नेव्हर माइंड, जाऊ दे. डुंगी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आमचे मित्र खरं तर कालही या स्पर्धेला शुभेच्छा देताना पाहायला मिळाले. तसंच आज त्यांचा थेट संघ
मैदानावर खेळताना पाहायला मिळेल. अर्थात संघाचं नाव आहे गावदेवी डुंगी. करण मुंडकर शेवटचं षटक घेऊन येतोय. अर्थातच अंतिम लास्ट ओव्हर. महेश पाटील डुंगी टीमचे कर्णधार येथे उपस्थित झालेत. हो हो, लवली स्ट्रोक बघा. राज इंगलेच्या बॅटमधून अनुभवी टोला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला या ठिकाणी गावन सरांच्या इशाऱ्यानं पाहायला मिळतोय हा खणखणीत षटकार. 56 56 धावा धाव फलकावर लागल्यात. ग्रेट ग्रेट बॅटिंग. खूपच चांगले बॅटिंग होते. आमचे जीत करावकर यांचा आज वाढदिवस मैदानावर आहेत. ते तुम्हाला शुभेच्छा असतील. सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर आहेत आणि आज वाढदिवस म्हटलं तर खरं तर आनंदाचा दिवस आहे आणि बरेच मित्र त्यांना इथे थेट मैदानावर येऊन त्यांचं सेलिब्रेशन सुरू आहे. राज इंगले कहीं निगाह कहीं पे और निशाना कहीं, ऐसा ही लगा. इसी के साथ एक रन मिली. अरे 20 धावा मारायला राहिलेत काय बॉल? 4 बॉल आहेत. 4 बॉलमध्ये विजय भोईर काय 20 धावा मारल्या तर किती? 5000. बॅक टू क्रिकेट. हा अगदी खणून खोदून काढलाय चेंडू जातोय वाडीच्या लॉंग ऑन क्षेत्राकडे. इथे एक थोडंसं साचपडत पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या आता वाढत चालली बघा. चांगली धावसंख्या रचली. आता वडगड टीम थोडीशी सुअवस्थेत पाहायला मिळेल कारण 59 पर्यंत जाऊन पोहोचली. आता बंबावीपाडा परी 11 टीमला इथे येणाऱ्या सत्रामध्ये घाम गाळावं लागेल. या थंडगार वातावरणामध्ये मेहनत करावी लागेल कारण तुमच्या नंतर डोवीत जड जाणार नाही हा सामना. याची तुम्हाला दक्षता घ्यावीच लागेल. शेवटचा 3 चेंडूंचा खेळ बाकी. इथे रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली बघा. प्रत्येक त्या वेळी जो रन रेट आहे तो सुरूच आहे. म्हणजे एक धाव का होईना 2-2 धावा घेतल्याच जात आहेत. मग चेंडू अंगाला लागू द्या किंवा कशा पद्धतीनं मिस होऊ द्या परंतु धावा घेतल्या जात आहेत त्या वडगड टीमच्या वतीनं. म्हणून तर धावसंख्या बघा 60 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचली पाहता पाहता. आता षटकातले 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 टू गो. गोलंदाज करण मुंडकर. हो लवली डिलिव्हरी अप्रतिम बॉल. प्रभाकर मुंडकर साहेबांना देखील ही खरं तर चेंडू आवडला असेल कारण काय चेंडू फेकला होता बघा. मिडल स्टंपला फेकला. चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि या चेंडूची फेकी अगोदर करणे गरजेचं होतं करण मुंडकरला. पहिल्या बॉलवर षटकार ठोकल्यानंतर कमबॅक करतो. लास्ट बॉल पूर्वार्ध. पहिला सत्र सुरू असताना शेवटचा चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. चेंडूची पकड फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि फलंदाज बाद. 2 धावा आल्यात. टोटल 62. 62 कंप्लीट. 5 षटकांचा वाजवी खेळ ही समाप्त झाला. 62 धावा धावफलकावर लागल्यात. आता येणाऱ्या 5 षटकांमध्ये 63 धावांचं आव्हान ठेवलंय. तोपर्यंत आपण करूया टॉस. गावदेवी डुंगी आणि त्यांच्या विरोधात राणेश 11 वाघेवली या अंतिम 4थ्या फ्रेश लढतीतला हा टॉस केला जाईल. मी विनंती करेन उपस्थित आमचे आयोजक प्रभाकरजी मुंडकर यांना की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा. टॉस होईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दोन्ही टीम्सना देऊया शुभेच्छा. गावदेवी डुंगी राणेश 11 वाघेवली. मंगेश आपण पाहतोय प्रभाकरजी मुंडकर यांच्या सोबत टॉस का बॉस. गावदेवी डुंगी संघ. हार्दिक अभिनंदन डुंगी संघ. अर्थातच टॉस जिंकलाय. आमचे नारायण गायकवाड ओले गावचे बिग सपोर्टर. आज डुंगी संघ म्हटलं ना तर आज ते सपोर्ट करण्यासाठी डेफिनेटली इथे आले असतील. नारायण गायकवाड अर्थात लाडानं ज्यांना नाऱ्या म्हणतायत ओले
आपले सहर्ष स्वागत. महेश पाटील यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित आहेत. तर पुढील सामना असेल डुंगी आणि वाघेवली, परंतु सुरू असणाऱ्या सामन्यामध्ये 63 धावांचं आव्हान असेल. हे आव्हान कशा पद्धतीनं हे भलं मोठं आव्हान पार करतील, अर्थात घरच्या मैदानावर यजमान परी 11 बंबावीपाडा की पुन्हा एकदा वडगड टीम या आव्हानाला रोख लावतील. ऐकूया. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा. पुढील आवाज मात्र असेल गोड तुमच्या समोर. आमचे साथी समालोचक रोशन पाटील, मॅन फ्रॉम तारा. पूर्णपणे मॅचचा आनंद घेताना आपण सर्व आज आमचे प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक मंडळी, आज सेकंड लास्ट रात्र आहे. उद्या मात्र या स्पर्धेची मेगा फायनल रात्र. आमचे सरपंच रुपेशजी गायकवाड, राकेशजी गायकवाड, मंगेशजी गव्हाणकर, बलराम गायकवाड, पोऱ्या नाईक, मनकुजी नाईक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं करूया स्वागत. आणि थेट मैदानावर आज मॅचचा आनंद घेताना शिरवी बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर आमचे जितेंद्र करावकर कोळी, हरीश केदारी, संदेश संयोग, सर्व आमचे टीम मेंबर्स, सर्वांचं स्वागत. आणि लगेच मात्र मॅचला सुरुवात करण्यासाठी मी अर्थातच सलामीची जोडी पाठवण्यासाठी विनंती करतोय आमच्या परी 11 बंबावीपाडा टीमला की आपली सलामीची जोडी मैदानात दाखल करावी लगेच, त्वरित, कारण आता जास्त वेळ नाही आहे. आणि आमचे पंच देखील दाखल होतील. जीवन गावंड, नंदू सर, 3 पंच आहेत. चला आपण पंचही आपण जाऊया, जीवन गावंड आणि नंदू, कारण लगेच मात्र फलंदाज देखील उतरतील. चला चेंडूची तपासणी करा. परी 11 बंबावीपाडा आणि आपलीच स्पर्धा आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका, त्वरित मैदानात उतरा. मॅच जशी सुरू होईल पुन्हा एकदा तुम्ही आवाज ऐकाल रोशन पाटील यांचा. हॅलो. 63 धावा चेस करायच्या मैदानामध्ये, घरच्या मैदानावरती यजमान समोर टीम वडगर. येस, धन्यवाद. खरं तर आपण पाहत आहे या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. प्रकाश भरत पवार, वडगरचे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना करूया. सर्वांना विनंती, आपण थोड्या वेळासाठी या ठिकाणी उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. प्रकाश भरत पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच खरं तर ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया आणि जाऊया मॅचकडे. बघा, त्यांच्या टीममधले एक प्रमुख खेळाडू होते, गोलंदाज होते आणि त्यांना ही खरं तर श्रद्धांजली अर्पण केली आहे मैदानामध्ये. वडगरच्या सर्व खेळाडूंनी आणि संपूर्ण आमच्या प्रेक्षकांनी, संपूर्ण आमच्या मान्यवरांनी, संपूर्ण आमच्या आयोजकांनी. तर सामन्यास सुरुवात होईल. पहिली जोडी मैदानाकडे चालली आहे घरच्या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी. राहुल आणि मयूर भोईर, राहुल मुंडकर आणि मयूर भोईर. प्रभाकरजी मुंडकर आमचे स्पर्धेचे एकतर मुख्य आयोजक आहेत. प्रचंड मेहनत त्यांची मी पाहिली पहिल्या रात्रीपासून. बॉम्बेपाडा, खरं तर बंबावीपाडा संघाच्या फलंदाजाने लगातार 2 षटकार मारले, तर पोलीस प्रेम पाटील यांच्याकडून 1000चं पारितोषिक आलं. पोलीस प्रेमदादा पाटील यांच्या वतीने खरं तर लगातार 2 षटकार मारणाऱ्या खेळाडूला 1000चं पारितोषिक. होम ग्राउंड आहे, घरच्या मैदानात खेळताना एक वेगळा ॲडव्हान्टेज असतो खरं तर आपल्या सर्व खेळाडूंना, कारण टीमचा सपोर्ट असतो आणि घरच्या मैदानाचा अभ्यास असतो. ज्या ठिकाणी आपण नेहमी प्रॅक्टिस करताय अशा मैदानात खेळण्याची माजा वेगळी असते. जरी टार्गेट मोठा असलं तर त्या धावांचा पाठलाग करायला आम्ही काय कमी नाही आहोत. हाच अप्रोच मात्र या मैदानामध्ये
खरं तर बंबावी पाडा संघाला दाखवावं लागेल. आणि समोर आपण पाहता एक उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू मयूर भोईर स्ट्राईक एंडला आला. गोलंदाजी मार्कमध्ये आहेत गोलंदाज त्या ठिकाणी पहिल्या षटकासाठी. रमेश मेहर हा खेळाडू पहिल्या ओव्हरसाठी आला. पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी पाहिली. पहिल्या इनिंगमध्ये ज्या ठिकाणी रोहित पाटीलने 24 धावा केल्या, तदनंतर आपण पाहिलं खरं तर नितेश वाघे या खेळाडूने 21 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. आणि राज इंगलेने देखील 4 बॉलमध्ये आपल्या संघाला 9 धावांचं योगदान दिलं. आणि पहिल्या सत्रात समाप्तीनंतर 62 धावा या स्कोर कार्डवरती पण येताना पाहिल्या, ज्यामध्ये खराब फिल्डिंग देखील पाहिली आपण बंबावी पाड्या संघाच्या माध्यमातून. शतरक्षकाने केलेल्या चुका, त्यामुळे आपण पाहिला टार्गेट थोडा मोठा झाला आणि 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाकडे आलाय मयूर भोईर. पहिला बॉल सेन्सेबल क्रिकेट, फक्त दिशा दिली, सिंगल घेतले पहिल्या बॉलवरती. सुनील गावस्कर यांचं एक वाक्य होतं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले एक खरं तर लिजंड क्रिकेटर, लिटल मास्टर जे पूर्वीचे होते, ते नेहमी म्हणायचे पहिला चेंडू तुम्ही परफेक्ट मिडल केला की तुमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. आणि हाच प्रयत्न केला त्या ठिकाणी मयूर भोईरने. सिंगल घेत मात्र एंड बदलला. परंतु इथे टेनिस क्रिकेट आहे, पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना पॉवर दाखवण्याची संधी असते. जर तुम्ही सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळला तर नक्कीच धावसंख्येचा पाठलाग करू शकताय. बॅकफुटला आले होते, ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु बॉल टप्पा पडला, खाली राहिला आणि आतली कडा घेऊन विकेटच्या मागे त्या ठिकाणी शॉट फाईनलिंगला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. रोहितच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, रन मात्र नाही आहे. डॉट बॉल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राहुल मुंडकर याला आपण पाहताय. झी क्रिकच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आज मात्र हे चॅनल बंबावी पाडा गावातील प्रत्येक घराघरामध्ये पाहिलं जाईल, कारण घरचा संघ खेळतोय स्पर्धेमध्ये. याही वेळेला बॅकफुटला गेले, स्टिअर केला बॉलला ऑन साईडला, मिड विकेट क्षेत्राकडे खेळून काढला, ज्या ठिकाणी सिंगल रन मात्र मिळेल. बॅटिंग करताना टीम बंबावी पाडा या संघाला बघा. नेक्स्ट मॅच डुंगी आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ असेल रानेश 11 वाघिवली. काल एक जय हनुमान वाघिवली संघ आपण पहिला सुपर 4ला गेलाय. आणखीन एक मंगेशचा संघ तुम्हाला वाघिवली संघ या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आय थिंक कॉलनीमधले खेळाडू जे स्थलांतरित झालेत करंजाडे नोडमध्ये, ते खेळाडू तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉटम पूल केला बॉलला, बॉलच्या लाईन मध्ये होते, स्क्वेअरलेगच्या दिशेने हा फटका सजवलाय. 1 बाउन्स इनटू द बॅन, सीमा पार चौकार. लागोपाठ 3 विकेट घेतलं तर गुरु पवार यांच्याकडून 3000. क्या बात आहे, एक प्रेम आहे क्रिकेटवरचं. 3000चं पारितोषिक लागोपाठ 3 विकेटसाठी. आणि प्रेम भाई आमचे पोलीस आहेत, त्यांच्याकडून 2 सलग षटकार जो फलंदाज मारेल त्याला तब्बल 1000चं पारितोषिक. यावेळेला देखील एक आगळावेगळा फटका खेळायचा होता, पण तो मिस टायमिंग स्ट्रोक, स्वतःवरती हताश निराश झाला. खरं तर हा फटका खेळण्यासाठी तुम्हाला हँड अँड नेक कॉर्डिनेशन, त्याहीपेक्षा बॅटचा स्विंग फार महत्त्वाचा असतो. बघा फटका बॅटच्या वरच्या एजला लागला आणि त्यानंतर शॉर्ट स्क्वेअरला झील टेपला गेला. खेळाडू बाद झालाय मयूर भोईर. पार्टनरशिपचा प्रयत्न झाला, परंतु त्या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि तदनंतर आपण पाहताय खरं तर खेळाडू पास झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला लेफ्ट स्पिनरच्या अगेन्स्ट हे फटके सातत्याने खेळले जातात, पण तो टेनिस बॉलमध्ये की आता हा ट्रेंड आलाय. किरण पवारला आपण पाहिला, ओमकार पाटीलला पाहिलं, त्यांच्या बॅटमधून हे फटके सातत्याने पाहायला मिळाले. बंटी जोशी असेल पेठ संघाचा खेळाडू, सूरज पाटील वाघिवलीवाडा एक स्टायलिश खेळाडू, त्याचा आपण खेळ पाहिला. बारक्या कांबळेला पाहिलं, त्या पद्धतीचा फटका खेळायचा होता खरं तर मयूरला, कारण अनेक खेळाडू आता या आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये चांगल्या खेळाडूंना नेहमी फॉलो करत असत आणि त्यांच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. रोहित आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. राजने काय केलंय, राजने झेल सोडलाय असं वाटलं, कारण एजचा आवाज इथपर्यंत आला होता आणि रोहितला मात्र जीवबंधन मिळालं. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी रमेश मेहरने. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना बंबावी पाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली. एक खेळाडू बाद, फक्त आणि फक्त 6 धावा.
पोलीस संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहिलं आणि प्रचंड त्याने आनंद घेतला क्रिकेटचा या स्पर्धेमध्ये. इथे आपण पाहता परी 11 बंबावी पाडा विपक्ष श्रेया अँड स्वराज 11 वडगर. घरचं क्रीडांगण म्हटलं की आपल्याला आपण आवाज उल्लेख करू वानखेडेचं मैदान आणि त्या ठिकाणी मुंबई इंडियन्सची मॅच. निळ खरं तर जनसागर पाहायला मिळालं आणि इथे देखील आता प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण पाहिलं पाठीराखे इनसाइड आउट खेळत असताना फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल क्लिअर करता आलं नाही. थ्रू द कव्हर्स खेळले पण इथे आपण पाहिला झेलबाज झालाय. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू राहुल मुंडकर बॅक टू द डगआउट. बघा खरं तर आता विकेटची परजड पाहायला मिळाली. वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र विकेट मिळाले. चला अनाउन्समेंट एकदाच होईल पारितोषिकाची, पुन्हा होणार नाहीये. तर भाई पाटील 4थ्या क्रमांकावरती चालला. पार्टनरशिप गरजेची आहे मॅचमध्ये. बंबावी पाडा या टीमला परी 11 बंबावी पाडा हा संघ मैदानामध्ये घरच्या मैदानात खेळतो. काल एक्स्ट्रा नाईट त्याने सराव देखील केला क्रीडांगणावरती या मॅचसाठी. थोडीशी पूर्वतयारी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु समोर कठीण पेपर आलाय. त्या ठिकाणी वडगर संघाचा मध्ये इथे लेंथ खराब आहे. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ट्रॅव्हल होत असताना पंचांनी वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद 7 धावा. यावेळेला देखील हलकीशी कडा लागली. बघा निर्जनसाठी चेंडू पडला. कदाचित आणखीन एखादा विकेट मिळाला असता परंतु बॉल फ्लाय स्लिपला थोडासा समोर पडला. मागे आला असता तर मात्र झेल झाला असता. 1 रन या बॉलवरती आली. मोठा फटका एकमेव आपण पाहिला मयूर भोईरच्या बॅटमधून चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन पाहायला मिळालं वडगर संघाच्या माध्यमातून. श्रेया अँड स्वराज 11 वडगर तर एका बाजूने परी 11 बंबावी पाडा. जगदीशदादा पाटील मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धेचं आयोजन पाहतो. मंगलमूर्ती क्रिकेट संघ बंबावी पाडा. स्विच इट करायचं होतं मागे. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. दोघांच्या मधून बॉल फरार. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. सीमा पार. नशिबाचा चौकार. राज इंगलेने जो स्टान्स घेतला होता बॉल अडवण्यासाठी अगदी 2 पायांच्या मधून निघाला आणि विकेट किपरच्या मागे असले 2 फिल्डर त्यांच्याही मधून गॅपमधून निघाला. आउटफील्ड चांगली या क्रीडांगणाची. त्या ठिकाणी नशिबाचा चौकार मिळाला. 12 धावा स्कोर कार्डमध्ये. याही वेळेला आपण पहिला शफल क्रॉस खेळत होता. मागे राज इंगले आता आलाय. रोहित स्वतः किपिंगसाठी आलाय. चेंजेस पाहायला मिळाले हे फार गरजेचे आहेत. प्रत्येक वेळी आपण पाहताय एखादा खेळाडूचा बॅटपाच असला एखादा दिवस जर खराब असला की त्याच्याकडे जाणारा प्रत्येक चेंडू त्याच्यावरती मिसस्पीड ही नेहमी पाहायला मिळते. त्यामुळे आता राजला मागे घेतला. स्वतः रोहित पुढे आला विकेटच्या मागे. रन मात्र सिंगल मिळाली. मोठे फटके खेळायच्यात बंबावी पाडा संघाला. स्टेप आउट झाले. यावेळेला एज अँड टेकन. सॉफ्ट डिसमिसल. प्रॉपर कनेक्शन होत नाहीयेत. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. अजून एक धक्का बसतो टीम परी 11. सदाबहार संगीत हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे. अप्रतिम मराठी संगीत तुम्ही टीजाच्या माध्यमातून एकदा बघा. असं म्हणतात नाईट क्रिकेट खेळणे एक वेगळी उत्खंड असते प्रत्येक टीमची आणि प्रथमतः परी 11 बंबावी पाडा हा संघ नाईट स्पर्धेमध्ये सहभागी झाला. तोही घरच्या मैदानावरती. त्यांच्यासाठी हे पहिला एक्सपिरियन्स आहे. नक्कीच दडपण राहील. याही वेळेला यॉर्क केला बॉलला. राऊंड द विकेट आले होते गोलंदाज. परफेक्ट यॉर्क पाहिला प्रकाश नाईकच्या माध्यमातून. प्रवीण मुंडकर यांनी जर षटकार मारला तर एन्जॉय ग्रुप यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलं. एन्जॉय ग्रुप यांच्या वतीने प्रवीण मुंडकरला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलं. खरं तर आता षटकारांची गरज आहे. जर का मोठे फटके आले नाहीत या ओव्हरमध्ये तर मात्र हा सामना पूर्णपणे कठीण होऊन जाईल परी 11 बंबावी पाडा या संघाला. धुक्याने आपल्याला बरंच काही शिकवलंय.
समोरचं दिसत नाही म्हणून त्या ठिकाणी आपण पाहिलं सावकाश पाऊल पुढे टाकत जायचा. जसजसे पाऊल टाकाल तसतसा रस्ता मोकळा होत जाईल. लांब पाण्यापेक्षा जवळ एक एक पाऊल टाकत पुढे चला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये हेच चित्र पाहिलं. सिंगल डबल घेत मात्र डावाला पुढे घेऊन चालले, पण तो अजूनही वेळ गेलेली नाहीये. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांना एक वेगळा आनंद तुम्हाला द्यायचा आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला आता चांगली फलंदाजी या मैदानामध्ये करावी लागेल. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या त्या म्हणजे तब्बल 13 गडी बाद झाले 3 आणि टार्गेट आहे तब्बल 63. म्हणजे आता 18 चेंडू आणि 50 18 बॉल 50 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलं. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. 18 बॉल 50 धावांची गरज असताना आर्या ओळे संघाने कुंडेबाज संघाला परास्त करत टॉप 4 मध्ये पोहोचले. ज्या ठिकाणी सागर गायकवाड हा खेळाडू अक्षरशः बरसला होता. आता इथे देखील एका खेळाडूला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 18-50 राज इंगळे गोलंदाजी मार्क मध्ये आलाय. तिसऱ्या षटकामध्ये हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. यावेळेला टो क्रशिंग यॉर्कर क्रॉस बॅटेड खेळायचा होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी पायाचा भेद घेणार हा चेंडू. त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक सिंगल ॲड होत असताना मैदानाच्या आतमध्ये सिंगलने काही होणार नाहीये कारण धावांचं अंतर वाढत चाललंय. मोठा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. या मॅचच्या दरम्यान आपण पाहिलं 17 बॉल 49 समीकरण मैदानाकडे आपण येताना पाहत आहे. अजूनही सामना आपण जर पाहिला बॅलन्स आहे. धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. मिसटायमिंग स्ट्रोक राज धावत गेला आणि फॉलोथ्रू मध्ये झेल टिपला. कॉटन बोल्टच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे प्रवीण मुंडकर बॅक टू द डगआउट. सोळा चेंडू मध्ये आता 49 धावा दिला. तर झापूक झुपूक एक संगीत ऐकलं की आपल्याला एसक्यू आरक्यू झेडक्यू गोलीगत सुरतच्या आठवण होते. खरं तर आपण पहिला शून्यातून त्याने विश्व निर्माण केलं. तर या मॅच मध्ये देखील आपण पहिला हे खेळाडू ते करू शकतात. ठरवलं की सगळं होतं, फक्त माणूस जिद्दीला पेटून उठला पाहिजे. आणि इथे बघा पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये चालला. अंतर कमी कापलाय. फिल्डर डाऊन द बॉल. विकेटचे चान्सेस आणि इथे आपण पाहिला 1 मोर विकेट. अजून एक धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये परी 11 बंबावी पाडा टीमला तू चल मैं आया ही परिस्थिती निर्माण झाली आहे बंबावी पाडा संघाची. पण पाहिला जबाबदारी स्वीकारणं ही फार मोठी गोष्ट आहे, बाब आहे. मग आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ असो किंवा आणखीन कोणता क्षेत्र असो, रिस्पॉन्सिबिलिटी फार महत्त्वाची. आणि जो रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तोच माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होतो. कधी कधी आपण जर पाहिला पराभव आला तर तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळतं, अनुभव मिळतो. आणि जिंकला तर तुम्ही नक्कीच इतिहास घडवाला. तर या मॅचमध्ये आपण पाहिला मिडल ऑर्डरचा नौका खेळाडू चालला निकेश गावन इन ॲट नंबर 7 7व्या क्रमांकाचा खेळाडू आला. त्यालाही मात्र चांगले इम्पॅक्ट टाकावा लागेल. ऑन हॅट्रिक राज इंगळे आले. लेंथ बॉल टाकत असताना मात्र अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे हे जगातील सर्वात मोठी कला असं म्हणतात. परंतु इथे आता शांत राहण्याची वेळ नाहीये. इथं तुम्हाला आता विध्वंसक व्हावं लागेल, आक्रमक व्हावं लागेल. कारण आता सामना आपण जर पाहिला जर होत चालला, पाणी नाकाच्या वर चाललंय. आणि इथे आपण पाहता आता नक्कीच संघाची बुडती नौका किनाऱ्यावरती आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. फलंदाजाला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट. मिड विकेट क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल करतोय. आणखीन एक सिंगल प्रत्येक क्षेत्रामध्ये फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिला तर वडगर संघाचा आतापर्यंत बोलबाला राहिलाय. आणि आता या मॅचमध्ये आपण जर पाहिलं मजबूत पकड मिळवत आहेत वडगर संघाचे खेळाडू. 13 चेंडू 48 समीकरण त्या ठिकाणी आलंय. 13 बॉल 48 धावा असं हे समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करत असताना घरच्या मैदानावरती परी 11 बंबावी पाडा संघासमोर
यावेळेला स्विंग अँड मिस, धीम्या गतीचा बॉल, थोडंसं व्हेरिएशन आणि त्यानंतर आपण पहिला क्विक सिंगल, चिक्की सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू यावेळेला वाईड +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री 2 धावा इथे मिळत असताना आपण पाहत आहे. परी 11 बंबावी पाडा संघाला मार्जिन थोडं कमी झालं चेंडू आणि धावांमधलं. आता 13 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 46 धावा. जर प्रतीक या बॉलमध्ये षटकार आला तर येणाऱ्या 2 षटकामध्ये 20-20चा ॲव्हरेज तुम्हाला येईल आणि हा मोठा फटका या बॉलमध्ये खेळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला. ऑन साईडला प्रॉपर कनेक्शन नाहीये, गॅपमध्ये बॉल जाईल का तर नाहीये. फिल्डर पोहोचते त्या ठिकाणी वाईडी स्लॉंगर मधून. थ्रो बघा किती अतिशय चांगला झालाय, ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला आणि रन आउटचा विकेट मिळाला. आता 12 बॉल विजयासाठी 45 धावा. जर का षटकार मारला तर आमचे छोटे अंश टाकणसार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं. बघा प्रचंड खुश होणार तो आम्हाला सांगायला. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा नंदू पाटील यांच्या माध्यमातून आलाय. अजूनही 12-44 मी उल्लेख केला कर तर मी आजही आठवते तो सामना चेंद गेम वडवली विपक्ष सिद्धिविनायक भिंगारी. ही लढत जेव्हा मी घोटच्या नगरीमध्ये पाहिली आमदार जशकामध्ये तेव्हा लास्ट 2 ओव्हरमध्ये 54 धावा कुठल्या होत्या भिंगारी संघाने बलाढ्य वडवली संघाच्या अगेन्स्ट. आता 12 बॉलमध्ये करायचं तब्बल 44. याही वेळेला तेज थरार यॉर्कर मोठा प्रत्युत्तर नाहीये. पुन्हा एकदा सिंगल आली या चेंडूवरती. जर या सामन्याकडे आपण जर पाहिलं तर 1 साइडेड मॅच आता होत चालली आहे. सामन्यामध्ये फारशी मजा राहिलेली नाहीये. आपण सध्या पाहत आहोत खरं तर मंगलमूर्ती क्रिकेट क्लब बंबावी पाडा आयोजित मान्य श्री जगदीशदादा पाटील मित्रमंडळ बंबावी पाडा यांच्या संयुक्त विद्यमाने परिपिहू चषक 2025 मधल्या फळीतला खेळाडू आक्रमक झालाय. ऑन साइडला खेचून मारलाय पिकअप शॉट, षटकार. बघा आमचे प्रेमदादा पोलीस यांच्याकडून जर का आणखीन एक षटकार मारला या बॉलवरती तर मात्र 1000चं पारितोषिक मिळेल. मला वाटतं हे पारितोषिक या खेळाडूने पटकावं कारण इथे धावांची गरज आहे. पारितोषिक देखील मिळेल आणि धावांची भूक जी आहे खरं तर बंबावी पाडा संघाला ती देखील पूर्ण होईल. कारण आता आपण पहिल्या 10 चेंडूमध्ये 37 धावांचं समीकरण मैदानाकडे आलंय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. हर्ष सांगतोय मैदानाच्या आतमध्ये अंश 100 रुपये जमा करा. यावेळेला आपण पहिला बॅटच्या अगदी आतल्या कडेला बॉल लागत असताना सिंगल आली. यस अंशकडून मात्र 100 रुपये आलेत हर्षसाठी या षटकारासाठी. डॉट बॉल पाहायला मिळाला. जितके डॉट बॉल तितका प्रेशर या मॅचमध्ये आपण पाहता बिल्ड होताना पाहायला मिळेल. बंबावी पाडा संघावरती घरच्या मैदानावरती खेळतात त्यामुळे अपेक्षांचं ओझं आहे या खेळाडूंमध्ये आणि नाईटचा जास्त अभ्यास त्यांच्याकडे नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने खेळले त्यांचंही कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान त्यांनी दिलंय. इथे देखील आपण पाहिला बॉल बॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मागे चला बॉल. राज इंगले चप्पल खेळाडू आहे. थ्रो झालाय अतिशय वेगवान आणि त्यानंतर आपण पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मागे राहिले. एका बाजूने खेळाडू रन आउटचा शिकार. आणखीन एक धक्का बसेल. रोहितला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल निखिल भोपी. यस वन्स अगेन शॉट पूल केलाय. उंची घेतले. अंतर कापलंय की नाही पाहायचं. बघा बॉलला आतमध्ये सेव्ह केलंय की नाहीये. टीबी अंपायरकडे देखील जावं लागेल कारण अगदी क्लोज
या ठिकाणी हे क्षणचित्र पाहायला मिळाले. अगदी लास्ट मोमेंटला बॉलला आतमध्ये पास केला व्हॉलीबॉलप्रमाणे, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हा खेळाडू आपण पाहिला नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा नौका फलंदाज आहे. तो देखील एक चांगला मॅच्युअर खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये त्याला पाहणारात. चांगलं कमबॅक त्याने केलं. ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. रिले फिल्डिंग बघा, एकाने थांबवलं, दुसऱ्याने उचललं, बॉलला एकाने स्टॉप केलं, आतमध्ये ढकललं, लगेच पुढचा खेळाडू त्याने मात्र बॉलला उचललं. त्यामुळे चेक केलं जातं. अतिशय योग्यरित्याने सेव्ह केलं बॉल. फक्त 2 धावा या चेंडूवरती असतील. गुड फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स लावले वडगर संघाने. आता समीकरण पण जर पाहिलं या मॅचच्या दरम्यान 7:34. वन्स अगेन पंच करतोय हर्ष. बघा त्याचा बॅटिंग स्टान्स अतिशय आगळा वेगळा. तो मात्र हलक्या हाताने बॉलला उडवतोय, पंच करतो. लास्ट बॅटचा फ्लो पूर्ण खांद्यावरती त्याचा येत नाहीये, परंतु फटके लाजवाब त्याचे पाहायला मिळाले. 2 धाबा या चेंडूवरती आल्या. आता 6 बॉलमध्ये विजयासाठी परी 11 बंबावी पाडा संघाला करावा लागतील तब्बल 32 धाबा. सहा चेंडूमध्ये 32 धावा. सामना जवळ आणलाय खरं तर हर्षने आणि त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू राकेश पाटीलने, 9व्या क्रमांकाचा खेळाडू. अजून 2 खेळाडू शाबूत आहेत डगआउट्समध्ये. तो चांगली भागीदारी पाहायला मिळाली. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज झालाय राम पवार वडगर. आपण पाहिला पनवेलच्या अगदी बाजूला असलेले गाव, पनवेल सिटीच्या अगदी जवळ करंजाडे आणि पनवेलच्या मधोमध असलेले गाव, आणि त्या गावचा संघ आज आपण पाहता बंबावी पाडा नगरीमध्ये दाखल झाला. आणि घरच्या मैदानातही आपण पाहताय त्या ठिकाणी या संघाला मात्र बॅकफुटला ढकललंय. पुन्हा एकदा स्टेअर केला बॉलला, गॅपमध्ये जाईल का बॉल, मागे सिंगल कंप्लीट. बघा स्ट्राईक रोटेट केली आहे. खरं स्ट्राईक हर्षने घ्यायला हवी होती, कारण हर्षच्या बॅटला बॉल लागलेत. आतापर्यंत चांगली त्याने फलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. 5-30 ते समीकरण, 5 बॉल आणि 30 धावा, म्हणजे लगातार 5 षटकार मारून हा सामना जिंकायचा आहे परी 11 बंबावी पाडा संघाला. हा कद पराक्रम केला तर मात्र ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होईल. फलंदाजाची परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे, सटीक यॉर्कर, ब्रह्मास्त्र गोलंदाजी मधला आपण पाहिला वापरला गोलंदाजाने. वाईड यॉर्कर होता, डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जगदीशदादा पाटील मित्रमंडळ, या मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण पाहिलं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, आणि त्यांच्या वतीने जर आपण पाहिलं तर आपल्या खेळाडूंसाठी मात्र एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं क्रिकेटच्या माध्यमातून. आणि पहिल्यांदा ही नाईट स्पर्धा आपण बंबावी पाडा नगरीमध्ये पाहत आहे. पहिल्यांदा नाईट स्पर्धा. वन साइडेड मॅच झाली. आपण सन्मानाकडे बोलूया नुकतंच. मयूर आपण पुढे या प्लीज. मयूर भोईर, आपण अतिथी सन्मानाकडे बोलणार आहोत. सामना अतिशय एकतर्फा झालाय. हर्ष पुन्हा एकदा बॅकफुट पंच करत असताना बॉलर बॅक ड्राईव्ह, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, 2 धावा आले. एकमेव खेळाडू जो हर्ष ज्याने चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 1 षटकार, 3 दुहेरी अंक त्याने पूर्ण केले, वैयक्तिक 12 धावा. डबल डिजिटमध्ये धावा करणारा पहिला खेळाडू होता बंबावी पाडा संघाचा हर्ष, ज्याने आतापर्यंत 12 धावा केल्या. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ बाकी आहे, शेवटचे 2, परंतु नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ रेडी राहून. गावदेवी डुंगी आणि त्यांच्या बरोबरीने राणेश 11 वाघिवली मंगेश. चला आपण रेडी राहायचा पुढच्या लढतीसाठी. 14 धावा आता हर्षच्या नावावरती राहिल्या. लास्ट बॉल शेवटचा चेंडू असेल. फक्त आणि फक्त औपचारिकता पूर्ण होईल या मॅचमध्ये. तत्पूर्वी आपण अतिथी सन्मानाकडे वळूया. मंचावरती आपण पाहत आहे खरं तर आदरणीय संजीव कुमार सर उपस्थित झाले आहेत. या ठिकाणी ओरियन मॉल पनवेल सॅमसंग गॅलेक्सीचे मॅनेजर यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. मी प्रभाकरजी मुनकर साहेब यांना विनंती करतो आपण आमच्या मान्यवरांचा सन्मान करावा. आइए सर, प्रेजेंटेशन बॉक्स में आपका सम्मान होगा. बिल्कुल हमारे आयोजक प्रभाकर मुनकर इनके शुभ हस्तों